तर आता पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। जानेवारीत लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार असा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय। तर इंडिया आघाडीला समन्वयक चेहरा हवा अशी मागणीही ठाकरेंनी केली आहे। सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नांवरून शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी नागपुरात विधान भवनावर मोर्चा काढलाय आणि यावेळी पोलिसांनी मोर्चा अडवत तुपकरांना ताब्यात सुद्धा घेतलाय। तर पुढच्या शैक्षणिक वर्षापासून शाळांची वेळ बदलण्याचे संकेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेत। बालवाडी ते दुसरी पर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर भरण्याची शक्यता आहे। राज्यपालांनी शाळेची वेळ बदलण्याची मागणी केली होती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे आणि यावेळी आरक्षणासह वेगवेगळ्या मुद्द्यांवर खलबत्त झाल्याची माहिती आहे। शिवसेना आमदार अपात्रतेवरील विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीला सध्या सुरुवात झाली आहे। ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत सकाळच्या सत्रात उर्वरित युक्तिवाद पूर्ण करणार आहेत। आज इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक पार पडणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। नागपुरात रेशीम बागेत महायुतीच्या आमदारांसाठी संघाचं बौद्धिक आयोजित करण्यात आलंय। भाजप आणि शिंदे गटाचे आमदार उपस्थित असून अजित पवार गटाने मात्र याकडे पाठ फिरवली आहे। वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्यासंदर्भात सध्या चर्चा सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। लवकरच यावर निर्णय होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। अजित पवार गटानं लोकसभा निवडणुकीच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे। सातारा, शिरूर, बारामती मतदारसंघात चाचपणी सध्या सुरू झाली आहे आणि त्यामुळे सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार गटाकडून सध्या चाचपणी सुरू झाली आहे। 2024ला अजित पवारच मुख्यमंत्री होणार असा दावा अजितदादा गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केलाय। अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी दिवस रात्र एक करू असं सुद्धा मिटकरी म्हणाले। उद्धव ठाकरे थोड्याच वेळात जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सुद्धा भेट घेतील। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 92 खासदारांचं निलंबन केल्याप्रकरणी विरोधकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलंय आणि या आंदोलनात शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी सुद्धा सहभागी झाले होते। कोरोनाच्या नव्या JN.1 सब व्हेरिएंटनं देशाचं टेन्शन वाढवलंय। केंद्रानं राज्य सरकारनं अलर्ट राहण्याचे निर्देश सुद्धा दिले आहेत। नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गाईडलाईन्स सुद्धा जारी करण्यात आल्या आहेत। देशात कोविडचा प्रादुर्भाव वाढला असून या महिन्यात देशात कोविडनं 10 जणांचा मृत्यू झालाय आणि त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं उद्या राज्यातील आरोग्य मंत्र्यांची बैठक बोलावली आहे। महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय आणि एकाच दिवसात कोरोनाचे 13 नवे रुग्ण आढळले आहेत आणि राज्यात सध्या 24 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत, तर यातील 19 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत। इंडिया आघाडी संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे। राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात आज होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांनी राम मंदिर प्रतिष्ठापनेला येऊ नये अशी विनंती राम मंदिर ट्रस्टने केली आहे। दोघेही ज्येष्ठ असल्यानं गर्दीत धोका असल्यानं ही विनंती करण्यात आली आहे आणि ट्रस्टची विनंती अडवाणी आणि जोशींनी मान्य केल्याचंही सध्या समोर आलंय। राज्यातील धनगर आरक्षणाबाबत आज विशेष चर्चेचं आयोजन करण्यात आलंय। विधानसभेत नियम 94 अन्वये चर्चा केली जाणार आहे। दरम्यान एकीकडे मुख्यमंत्री विधानसभेत मराठा निवेदन देणार असून आता धनगर आरक्षणाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कोल्हापुरातील आजरा साखर कारखाना निवडणुकीचा आज निकाल आहे। सतेज पाटील, विनय कोरेंच्या पॅनल विरोधात हसन मुश्रीफांच्या पॅनलची लढत होईल आणि त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण कोल्हापूरकरांचं लक्ष लागलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। नाशिक पालिका फसवणूक प्रकरणी ACBनं बडगुजर यांना समन्स बजावलं असून शुक्रवारी चौकशीला हजर राहण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत।
कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरात केबल वायफायचा राउटरचा ब्लास्ट झालाय। यात 3 जण गंभीर जखमी झालेत आणि या प्रकरणी केबल चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर राज ठाकरेंबाबत अपशब्द काढणाऱ्या परप्रांतीयाला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिलाय। तर मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी कार्यकर्त्यांसह मारहाण केली आहे। नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। तब्बल 1 लाख रुपयांचा बनावट पनीर साठा जप्त केलाय। रिफाइंड पामोलिन ऑइलचा वापर करत बनावट पनीरचं उत्पादन केलं जात होतं। तर पुण्यात पुन्हा कोयता गँगनं दहशत माजवली आहे। वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता गँगच्या 20 ते 25 जणांनी तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय आणि या राड्यात काही स्थानिक सुद्धा जखमी झालेत। नाशिकच्या इंदिरानगर परिसरात अल्पवयीन गुंडांनी धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवली आहे। अल्पवयीन मुलांचा धिंगाणा सध्या सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद सुद्धा झालाय। जळगावमधील उड्डाणपुलाचं काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन झालं होतं। मात्र उद्घाटनाच्या 24 तासाच्या आतच अज्ञातांनी कोनशिला तोडली आहे। गिरीश महाजन आणि अनिल पाटील यांचं नाव नसलेली कोनशिला तोडण्यात आली आहे। भंडारा जिल्ह्यात ओबीसी वसतिगृह व्हावा या मागणीसाठी ओबीसी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहिलंय। अश्वजित गायकवाड यांना कारनं चिरडलेल्या प्रिया सिंहची चित्रा वाघ यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे। सरकार कोणालाही पाठीशी न घालता कडक कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। कोरेगाव भीमामध्ये शौर्य दिन साजरा करण्यासाठी न्यायालयानं राज्य सरकारला परवानगी दिली आहे। तर 2018च्या वादानंतर शौर्य दिन साजरा करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते आणि 22 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रम येथे पार पडणार आहेत। मुंबई विद्यापीठामधील प्राध्यापकांची तब्बल 138 पदं सध्या रिक्त आहेत। ही रिक्त पदं लवकरच भरण्यात येणार आहेत आणि अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी आज राजभवनात होणाऱ्या मुलाखती सध्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत। राज्यपालांच्या प्रकृती अवस्थेमुळे या मुलाखती स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। संभाजीनगर शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रात्री 11 नंतर हॉटेल्स दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। नवनियुक्त पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी हे आदेश दिले आहेत। पिंपरी ते निगडीतील भक्ती शक्ती चौकापर्यंत मेट्रो विस्तारीकरणाला केंद्राची मान्यता देण्यात आली आहे आणि पुढील वर्षापासून या मेट्रोच्या कामाला सुरुवात होणार आहे आणि प्रशासनानं 130 आठवड्यात हे बांधकाम पूर्ण करण्याचं नियोजन आहे। समृद्धीवरील अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांपर्यंत अद्याप शासकीय मदत सध्या पोहोचलेली नाहीये आणि त्यामुळे मृतकांच्या नातेवाईकांनी अपघातस्थळी 25 मेणबत्त्या लावत शासकीय मदत देण्याची मागणी केली आहे। पुणे महापालिकेतून निवासी मिळकतीला देण्यात येणारी 40% कर सवलत 2,25,000 पुणेकरांनी गमावली आहे आणि या सवलतीसाठी पालिकेनं 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती। मात्र फक्त 1 लाख पुणेकरांनी अर्ज भरून दिले होते। मुद्रांक शुल्काचं कमी भरणा करणाऱ्यांना सध्या अभय योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या योजनेमुळे मुद्रांक शुल्क आणि दंडामध्येही भरघोस सवलत दिली जाणार आहे आणि या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। बारामतीमध्ये तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनं शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आणि येत्या 23 डिसेंबर रोजी शारदा प्रांगण मैदानात ही स्पर्धा पार पडेल आणि या स्पर्धेचं उद्घाटन श्रीनिवास पवारांच्या हस्ते करण्यात येईल। ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात 31 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलाय। तर समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे 25 ते 31 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलाय। तर नाताळनिमित्त नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठ विविध आकर्षक साहित्यांनी सजली आहे आणि सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक सध्या गर्दी करतायत। अक्कलकुवा आगारातर्फे तळोदा येथून नंदुरबारला जाण्यासाठी पुरेशी बस सेवा नसल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय आणि कमी बस फेऱ्यांमुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांचे सुद्धा हाल होत असून बस फेऱ्या वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे।
नवी मुंबईतल्या बेलापूरमधील 23 गरीब आणि गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून 25,32,000 रुपयांची आर्थिक मदत प्राप्त झाली आहे। आमदार मंदा म्हात्रे यांच्या शिफारस पत्राची दखल घेत संबंधित विभागाने ही मदत केली आहे। रायगडच्या आंबेत सावित्री पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पुलाखालून जाणाऱ्या बार्जेसमुळे मनसे आक्रमक झाली आहे आणि त्यामुळे संबंधित अनागोंदी कारभार थांबवा, अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन करू असा इशारा मनसेने दिलाय। तर वाशिमच्या रिसोड एसटी डेपोत बसेसची संख्या कमी असताना देखील काही बसेस सहलींसाठी राखून ठेवण्यात आल्यात आणि याचा परिणाम ग्रामीण भागातील बस फेऱ्यांवर होणार असून याचा प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे। तर पत्रकार सुरक्षा समिती प्रदेशाध्यक्षपदी पंढरपूरचे ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र सरबदे यांची निवड करण्यात आली आहे आणि यावेळी सुरेंद्र काणी आणि वर्षा काणी यांच्या हस्ते सरबदे यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला आहे। विविध मागण्यांसाठी सांगली जिल्ह्यातील 584 ग्रामपंचायतीचे सदस्य संपावर आहेत आणि त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचं कामकाज सध्या ठप्प झालंय। शिर्डीच्या अकोलीत निळवंडे धरणाच्या डाव्या कालवा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि यावेळी पोलिसांनी कालवा फोडण्यासाठी आलेल्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना रोखलंय। भंडारा जिल्ह्यात थंडीचा पारा चांगलाच घसरलाय। कमाल तापमान 25 तर किमान तापमान 12 अंशावर पोहोचलाय। त्यामुळे जिल्ह्यात थंडीच्या बचावासाठी नागरिक सध्या शेकोड्यांचा आधार घेताना दिसतायत। नांदेड जिल्ह्यातही अनेक तालुक्यांना थंडीनं हुडहुडी भरवली आहे। या थंडीचा फायदा गहू, हरभरा सारख्या रब्बी पिकांना झालाय। धुळेकर सध्या गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत। धुळे शहराचा पारा 8.6 सेल्सिअस अंशापर्यंत घसरलाय। थंडीच्या बचावासाठी नागरिक स्वेटर, मफलरचा वापर करताना दिसतायत। 2023-24 या वर्षाची खरीप हंगामात अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे। जालन्याच्या 8 तालुक्यातील खरीप पिकांच्या सुधारित अंतिम पैसेवारीमध्ये एकूण 971 गावांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनानं सध्या जाहीर केली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील अनेक धान्य खरेदी केंद्र बारदाना नसल्यानं बंद असल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे धान्य साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। दरम्यान तातडीनं बारदाना खरेदी करून धान्य खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करतायत। वाशिम जिल्ह्यात तुरीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। 10,000नी मिळणारी तूर आता प्रति क्विंटल 7 ते 8,000 रुपयांनी विकली जाते। त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। सांगलीच्या शिराळामधील येळापूर परिसरात गेल्या 8 दिवसांपासून 25 ते 30 वानरांच्या कळपानं धुमाकूळ घातलाय आणि त्यामुळे शेतातील पिकांचं आणि घरावरील कौलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नंदुरबारच्या शहादा येथील लग्न सोहळ्यात रक्तदानाचा अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय। यावेळी वधूवरांसह भराडींनी सुद्धा रक्तदान करत नवदाम्पत्याला अनोखा आहेर दिलाय आणि या अनोख्या लग्न सोहळ्याचं संपूर्ण जिल्ह्यात कौतुक केलं जात आहे। शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या देवस्थानला भेट देणाऱ्या भाविकांचा प्रवास आता सुखकर होणार आहे। मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव अशा 2 वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। जालना शहरात शासकीय वसतिगृहासाठी भाड्यानं इमारत देण्यास इच्छुक असणाऱ्यांनी 31 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत असं आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रदीप भोगले यांनी केलंय। तर बेघर नागरिकांच्या समस्यांकडे शासनानं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या झोपडपट्टी पुनर्वसन सेलनं नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। घरकुलांसाठी शहादा नगरपालिकेला 20 कोटींचं अनुदान मिळालंय, मात्र हा निधी तसाच पडून आहे। अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनामुळे नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाड्या ओस पडल्यात आणि यामुळे जिल्ह्यातील बालक पोषण आहारापासून सध्या वंचित आहेत आणि त्यामुळे कुपोषणाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अॅल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघातर्फे सध्या धरणे आंदोलन करण्यात आले। कारखाना उभारण्याच्या नावाखाली घेतलेल्या जमिनीवर 53 वर्षांनी देखील कारखाना न झाल्यानं सध्या हे आंदोलन करण्यात आले। जळगावच्या बडगाव तालुक्यातील मैंदळे गावात भैरवनाथ बाबा यात्रा उत्साहात पार पडली आहे आणि यावर्षी देखील यात्रेनिमित्त 12 बैलगाडा ओढण्याचा कार्यक्रम सुद्धा पार पडला। तर या सर्व महत्त्वाच्या बातम्यांसह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा पुढारी।